न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय प्राईम टाईम आणि सुरुवातीला आकाशातल्या एका अनोख्या खेळाची बातमी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आकाशात संध्याकाळी अचानक विशिष्ट आकाराच्या आणि प्रकाशमान होणाऱ्या वस्तूंची एक भली मोठी रांगच दिसू लागली आणि यामुळे चर्चांना चांगलंच उधाण आलं। आकाशात दिसत असलेली ही रांग काही काळ प्रकाशमान होत होती। थोडा वेळ प्रकाशमान झाल्यानंतर ही अख्खी रांगच्या रांग गायब झाली। पण ही वस्तू नेमकी काय आहे, ती गोष्ट नेमकी काय आहे याची प्रचंड उत्सुकता लोकांमध्ये होती। सुरुवातीला तर या सगळ्या उडत्या तबकड्या असल्याची चर्चा सुरू झाली। या परग्रहावरून आल्या किंवा UFO आहेत असं बोललं जात होतं, पण असं काहीही नाही। रत्नागिरी आणि संगमेश्वर परिसरात 18 डिसेंबर ते 22 डिसेंबरच्या कालावधीत अशा प्रकारे आकाशात एका सरळ रेषेत प्रकाशमान होणाऱ्या वस्तू दिसल्याचा दावा केला जातोय। सध्या इंटरनेट सेवेच्या बद्दल एलन मस्क यांची SpaceX ही कंपनी विविध प्रकारचे प्रयोग करते आणि त्यासाठी मोठ्या संख्येने एकाला एक जोडून असे अनेक उपग्रह आकाशात सोडले गेले आहेत आणि हेच उपग्रह यावेळी दिसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। आकाशात दिसलेली ही वस्तू परग्रहावरची उडती तबकडी किंवा UFO नाही असं जाणकारांनी ठामपणे सांगितलंय, पण याबद्दल आणखीन अभ्यास होणं गरजेचं असल्याचंही काही जाणकारांनी म्हटलंय। तर मोबाईलवरून आम्ही फोटो किंवा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कॅमेरा क्लॅरिटी तेवढी चांगली नसल्यामुळे तो घेता आला नाही। तर आमच्या गावामधीलच माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे DSLR आहे, त्याला मी फोन केला असता त्याच्यासोबत आणखीन काही मित्र होते, तर सर्वांनी ते आकाशात येऊन पाहिलं, परंतु ते DSLR आणेपर्यंत ते 50 तारे एकामागोमाग येण्याचे बंद झाले। साधारण 7:20ची संध्याकाळची वेळ होती। आणि आपण अधिक जाणून घेऊयात। डॉक्टर अरविंद परांजपे आपल्यासोबत आहेत, नेहरू तारांगणचे संचालक। परांजपे सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। हा खेळ नेमका काय होता? तुम्ही आता जे म्हणालात तसंच आहे की एलन मस्कचं जे स्टारलिंक नावाचा प्रकल्प आहे की ज्याच्या माध्यमातून तो इंटरनेट सेवा सगळ्यांना मिळू शकेल अशा पद्धतीची ही सेवा आहे आणि त्यांनी आतापर्यंत 1700 सॅटेलाइट्स असे पाठवलेले आहेत आणि हे आपल्याला बरेचदा दिसतात आकाशामध्ये आणि एकामागून एक आपले हे जातात। आता गेल्या काही महिन्यामध्ये आकाश ढगाळ असल्यामुळे लोकांच्या लक्षात आलेलं नव्हतं, पण आता हे दिसायला लागलेत आणि कदाचित आपल्याला आता हे वारंवार दिसतील। पण ह्याच्या मागची आणखीन एक महत्वाची बातमी म्हणजे माहिती अशी आहे की ह्याच्याबद्दल खगोलशास्त्रज्ञांनी थोडा आवाज उठवलेला आहे, कारण आम्हाला निरीक्षण करताना ह्या अशा सॅटेलाइटचा त्रास होतो आणि त्याच्यावरती चर्चा चालू आहे की या सॅटेलाइट्सना किती उंचीवरती ठेवावं म्हणजे मग त्याचा आपल्या निरीक्षणांना त्रास होणार नाही। पण हे जे सॅटेलाइट आहेत ते साधारण 500 किलोग्रामचे सॅटेलाइट आणि पृथ्वीभोवती सुमारे 2000 किलोमीटर उंचीवरनं परिक्रमा करतात। तर ही दृश्य मला वाटतं आता पुढे लोकांना जास्तीत जास्त बघायला मिळतील। त्याचा आपल्या दृष्टिकोनातनं काही फायदा उपयोग आहे? आपण भारतातल्या लोकांनी याकडे कसं पाहिलं पाहिजे? नाही, फायदा उपयोग म्हणजे एक तर म्हणजे की आपल्याला ते दृश्य छानच दिसेल, ज्यांनी जसं फोटो काढला आहे आणि दाखवलेला आहे की एक माळच्या माळ, आता बगळ्यांची माळ सोडून सॅटेलाइटची माळ सुरू झालेली आहे, पण ती एका रेषेत आहे, ते दिसेलच। पण दुसरं म्हणजे ह्याचा त्यांच्या दृष्टिकोनातनं इंटरनेटची जी सुविधा जी आहे तर ती स्पीड वाढवण्याकरता त्याचा चांगला उपयोग होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा त्यांनी प्रकल्प पुढे नेलेला आहे आणि आपल्या दृष्टीने फायदा म्हणजे की तुमची इंटरनेट सेवा जास्ती वेगाने सुरू होऊ शकेल। सर, खूप 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 धन्यवाद। तुम्ही ही माहिती सांगितलीत आणि लोकांच्या मनातल्या शंका आणि कुशंका दोन्ही दूर केल्यात याबद्दल। त्यामुळे एका आंतरराष्ट्रीय सॅटेलाइट कंपनीने सोडलेले सॅटेलाइट आहेत आणि ते पुढच्या काही काळात आपल्याला आपल्या जवळच्या अवकाशात दिसू शकतात। आणखीन एक बातमी अंतराळाशी संबंधित। नासानं अवकाशामध्ये आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली जेम्स वेब टेलिस्कोप लॉन्च केले। ही सगळ्यात अवजड टेलिस्कोप 15 लाख किलोमीटर उंचीवर पाठवून अवकाशात स्थिर केली जाणार आहे। तब्बल 10,000 वैज्ञानिक यासाठी गेल्या
बराच काळ मेहनत घेत होते. शनिवारी संध्याकाळी भारतीय वेळेनुसार साधारण 5:30 पावणे 6च्या दरम्यान ही सगळ्यात एलियनचा सुद्धा जी शोध घेऊ शकते असं बोललं जातं. ही टेलिस्कोप लॉन्च करण्यात आली. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचं फ्रेंच गुयाना इथल्या केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आलं. हा टेलिस्कोप नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडियन स्पेस एजन्सीनं मिळून तयार केला. यासाठी 75,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा जगातला सगळ्यात शक्तिशाली टेलिस्कोप आहे. हा अंतराळातून अगदी जमिनीवर उडणाऱ्या एखाद्या पक्षाला सुद्धा सहजपणे शोधू शकतो. त्याचा ठाव ठिकाणा, त्याचा नेमकेपणा सांगू शकतो. यावरूनच त्याच्या क्षमतेचा आपल्याला अंदाज येईल. 1990 मध्ये पाठवलेल्या हबल टेलिस्कोपच्या तुलनेत 100 पट जास्त शक्तिशाली असा टेलिस्कोप आहे. याच्या माध्यमातून विश्वाच्या सुरुवातीच्या काळात तयार झालेल्या गॅलेक्सी, उल्कापिंड आणि काही ग्रहांची सुद्धा माहिती आपल्याला नव्यानं होऊ शकते. हा टेलिस्कोप विश्वाची रहस्य उलगडून दाखवणार आहे. कदाचित एलियनच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी सुद्धा तो मानवाला उपयोगी पडेल. आणि आता येऊयात जमिनीवर, कारण आपल्याला सगळ्यांना जमिनीवर आणणारी गोष्ट आहे. लसीकरणाला परवानगी दिली आहे 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांच्या. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, DCGIनं याला परवानगी दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. वयवर्ष 12 ते 18, देशभरातल्या वयवर्ष 12 ते 18 या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. DCGIनं ही परवानगी दिली आहे. कोवॅक्सिनला मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आणि यामुळे देशभरातल्या लाखो मुलांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. डॉक्टर उदय बोधनकर आपल्यासोबत आहेत, राज्याच्या टास्क फोर्सचे एक प्रमुख सदस्य. डॉक्टर, किती महत्त्वाचा निर्णय हा? मला वाटतं की या नवीन वर्षामधली सगळ्यात मोठी चांगली गिफ्ट जर का भारत सरकारने दिली असेल तर मला वाटतं हे म्हणायला हरकत नाही आणि त्याचं आपण सर्वांनी स्वागत करायला पाहिजे. आणि नक्कीच याच्यामुळे हा जो वयोगट आहे 12 ते 18 तो जास्त बाहेर असतो, कॉलेजमध्ये असतात, 10वी 9वी 10वी पासून. तर त्यांना हे वॅक्सिन दिल्यामुळे त्यांचं प्रोटेक्शन होईल आणि त्यांच्यामुळे घराच्या लोकांना जे होणार होतं त्याचं सुद्धा प्रोटेक्शन. मला वाटते कोवॅक्सिनची ट्रायल आमच्या नागपूरलाही मागे झाली होती 3 महिन्यापूर्वी. मी मागेच बोललो होतो की आपल्याला डिसेंबरच्या एंडमध्ये भारत सरकारकडनं, पंतप्रधानांकडनं नवीन वर्षाची गिफ्ट मिळेल म्हणून अंतिम ती खरी ठरली. तर मला वाटतं याचं स्वागत करा. पण याचा अर्थ असा नाही की लोकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सोडायला पाहिजे. त्याबरोबर लोकांनी आता जसं आपल्या ते निर्बंध आले त्याचं स्वागत करतो. तर लोकांनी गर्दीच्या ठिकाणी टाळायचं, बर्थडे पार्ट्या सगळ्या पार्ट्या बंद करायला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी घरी असेल तर ओपन स्पेसवरती जास्त राहणं, डिस्टन्स मेंटेन करणं, SMS आणि वॅक्सिन घेणं महत्वाचं आहे. वाटतं या निर्णयाचं सगळ्यात मेडिकल फॅकल्टी सगळ्यांनी स्वागत करून त्वरित आपल्या मुलांना 12 ते 18 वर्षाच्या मुला-मुली असेल त्यांना त्वरित जाऊन त्या कोवॅक्सिनची वॅक्सिन घेणं महत्वाचं राहील सगळ्या दृष्टीने. बरं डॉक्टर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे डॉक्टर उदय बोधनकर जे टास्क फोर्सचे सदस्य आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की 12 ते 18 वयोगटातल्या मुलांना आता लसीकरण होणार आहे कोवॅक्सिनचं. याचं अतिशय स्वागत आहे. पण यासोबतच मास्क घालणं, बाहेर जाताना हात वारंवार धुणं, अंतराच्या नियमाचं पालन करणं, या गोष्टींचं काटेकोर पालन करणं तितकंच आवश्यक आहे. वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. मुंबईसह राज्यात कोरोनाचा धोका काहीसा वाढला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्यानं 757 रुग्णांची भर पडली. मुंबईतल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 3,703वर पोहोचले. मागच्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असताना पुन्हा एकदा संकट गडद झालंय. दरम्यान कोरोनाचं हे संकट वाढत असताना नागरिकांना मात्र कोरोनाचा विसर पडल्याचं दिसतंय. मुंबईतल्या जुहू चौपाटी भागामध्ये आज संध्याकाळी नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. सलग आलेल्या सुट्ट्या आणि ख्रिसमस यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडलेत. पण कोरोनाच्या संदर्भातल्या नियमांचं उल्लंघन सुद्धा सरसकट होत आहे. डिस्टन्सिंगचं उल्लंघन होत आहे, मास्क घातला जात नाही. जुहू चौपाटीवर तर आज बहुसंख्य लोकांनी मास्कही घातलेला नव्हता. तेव्हा
घराबाहेर पडायला हरकत नाही, पण नियमांचं काटेकोर पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा अप्रत्यक्षरित्या आपण किंवा आपल्यापैकी कोणीतरी या कोरोनाचे कॅरियर होऊ शकतो. इकडे मुंबईत जशी कोरोना पॉझिटिव्हची संख्या एका दिवसात अचानक वाढली आहे, तसंच ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढली आहे. आणि ही संख्या अशीच जर का स्थिती राहिली, ही संख्या याच गतीनं वाढत राहिली, तर ती गोष्ट अतिशय चिंताजनक होईल, असं म्हटलंय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. कोरोनाची तिसरी लाट जर का आली तर ती ओमायक्रॉन या व्हेरियंटचीच असेल, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राज्यातल्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन पुन्हा एकदा आरोग्यमंत्र्यांनी केलंय. ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना ही संख्या जर का अशीच वाढली तर राज्यातली परिस्थिती चिंताजनक होईल, असं त्यांनी नमूद केलं. 100 जवळजवळ त्या ठिकाणी ओमायक्रॉनची झालेली आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला आता सतर्क राहावं लागेल. जर का आपल्याला संसर्ग दुप्पट होत आहे तर आज कमी वाटतो आकडा म्हणून ठीक आहे, पण ज्यावेळी हा आकडा काही हजारांवर जाईल तर तो हजारांचा दुप्पट जर झाला तर त्याची गती खूप झपाट्याने वाढते. आणि आज एका दिवशी 1 लाख रुग्ण फ्रान्ससारख्या छोट्या महाराष्ट्रापेक्षा जो अर्धा असलेल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळं गती खूप जास्त आहे आणि म्हणून आपल्याला जरा त्या दृष्टीनं काळजी घेण्याची गरज आहे, असं मला सांगायचं. इकडे नाशिक जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या कार्यक्रमावर मर्यादेच्या पलीकडे सध्या तरी बंधनं नाहीत. हॉटेल आणि सर्व प्रकारची दुकानं पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. पण लग्न सोहळे आणि समारंभ देखील पूर्ण वेळ होतील, पण गर्दीच्या मर्यादा मात्र निश्चित पाळाव्या लागतील. रात्री 9 नंतर बाहेर पडण्यास देखील बंधनं नसतील, पण रस्त्यावर गर्दी जमवता येणार नाही, असं नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. नाशिकमध्ये हे निर्बंध नेमके कशा प्रकारे लागू असणार आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे सर आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, नवे निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात आलेले आहे, मात्र नागरिकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे की ही जी वेळ जी करण्यात आलेली आहे रात्री 9 ते पुन्हा सकाळी 6, नेमकं कसं असेल हे शेड्यूल? 9 ते 6 ही संचारबंदी नसून ती जमावबंदी आहे. हे आपण फरक दोन्हीतला लक्षात घेतला पाहिजे. संचारबंदी म्हणजे संपूर्ण ॲक्टिव्हिटीज सगळ्या बंद करून टाकल्या जातात, त्यावेळेला कुणीच बाहेर पडणं सुद्धा अपेक्षित नाही. जमावबंदी ही गर्दी टाळण्याची एक उपाययोजना आहे. त्यामुळे ह्या अधिसूचनेत ज्या गोष्टी इतर गोष्टी सगळ्या आहेत त्या गोष्टी तशाच चालू ठेवण्याला शासनाने परवानगी दिलेली आहे. हा लॉकडाऊन नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु गर्दी करण्यावरती मात्र पाबंदी आणलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र यायचं नाही आहे. जे काही हॉटेल्स, जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियरचे नियम शासनाने अतिशय स्पष्टपणे केलेले आहेत. काल आपण जी अधिसूचना जारी केली त्या अधिसूचनेला 5-6 ॲनेक्शर्स आहेत. म्हणजे ख्रिसमसच्या संबंधामध्ये गृह विभागाने एक सविस्तर गाईडलाईन्स काढल्यात. व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात शासनाने गाईडलाईन्स काढल्यात. हे हॉटेल्स, नंतर थिएटर्स, मॅरेजेस ह्या संदर्भामध्ये शासनाच्या गाईडलाईन्स त्याला जोडल्या गेलेल्या आहेत. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. या सगळ्या गाईडलाईन्स शासनाच्या वेबसाईटवर पण उपलब्ध आहेत आणि आम्ही पण सगळीकडे सर्क्युलेट केल्यात. कोणत्याही आस्थापना 9 वाजल्यानंतर बंद कराव्यात असा कोणतीही सूचना त्यामध्ये नाही, परंतु त्या रात्रभर चालू ठेवायला तशीही परवानगी नसते. हॉटेलांच्याबद्दल किंवा थिएटर्सबद्दल किंवा इव्हन मॅरेज हॉल्सबद्दल काही स्वाभाविक मर्यादा त्या वेळेला तिथे टाकलेल्याच असतात. त्या मर्यादेत त्यांनी काम करावं. त्यांच्यावर मर्यादा काय टाकलेली आहे की उपस्थिती किती आहे यावर मर्यादा टाकलेली आहे. त्या कपॅसिटीच्या 50% आहे. त्यांनी कपॅसिटीची परवानगी घेताना लिहिली होती. परवानगी घेताना एखादा माणूस आता म्हणेल माझे 500ची कपॅसिटी आहे असं चालणार नाही. तर जी कपॅसिटी त्यांनी परवानगी घेताना लिहिली ती त्यांनी बाहेर लावली पाहिजे आणि त्याच्या 50%च लोकांना आतमध्ये प्रवेश दिला पाहिजे, अशी सूचना त्या नोटिफिकेशनमध्ये आहे. कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियरचं बंधन सर्वच कार्यक्रमांवरती न चुकता आहे. त्याच्यामध्ये कुणाला सवलत नाही. वेळेच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर त्या वेळेला शासन किंवा स्थानिक प्रशासन म्हणजे पोलीस स्टेशन असतील, ते स्थानिक पोलीस अधिकारी असतील किंवा तिथले जे काही मॅजिस्ट्रियल अधिकारी असतील त्यांनी त्या वेळेला ती बंधनं टाकलेली असतात.
शासनसुद्धा त्याबद्दल काही सूचना देईल, तर त्या सूचनांचं पालन करणं बंधनकारक राहील. आपण DDMAची आवश्यकता भासल्यास त्या सगळ्या सदस्यांशी चर्चा करून याच्यावरती वेळेचं जर अधिक स्ट्रिक्ट जर करायचं असेल तर शासनाने ती मुभा ऑलरेडी दिलेली आहे. त्या मुभा वापरायची का काय करायचं ह्याबद्दल विचार आपल्याला निश्चितपणाने करावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तिकडे नाशिकच्या ओझरमध्येच परवानगी न घेता बैलगाडा शर्यतीचं आयोजन केल्याबद्दल गुन्हे दाखल झालेत. बैलगाडा शर्यतीसाठी न्यायालयानं आखून दिलेले नियम आहेत त्याचं उल्लंघन केलं, त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह एकूण 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीसाठीच्या अटी शर्तींचं उल्लंघन केल्याबद्दल राज्यातला हा पहिला गुन्हा आहे. बैलगाडा शर्यतींच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं बैलगाडा प्रेमींमध्ये काहीशी चिंता आहे. नियमांचं उल्लंघन करून अशा प्रकारच्या बैलगाडा शर्यतींचं आयोजन करू नये असं बैलगाडा प्रेमी म्हणत आहेत. आणि शिवसेनेच्या माजी आमदाराच्या विरोधात आणि त्यांच्या एकूण 10 सहकाऱ्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. आम्हाला त्या बाबतीची माहिती मिळाली. आम्ही ताबडतोब जाऊन पाहिले असता आम्ही व त्यांच्याकडे परवानगी व विचारणी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती. म्हणून आम्ही शासनाच्या परवानगीशिवाय व नियमांच्या अटींचे भंग करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं. म्हणून आयोजक एकूण 10 लोकांवर अशी भारतीय दंडविधान संहिता तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिकडे एसटीच्या कर्मचाऱ्यांचं शासनामध्ये विलिनीकरण शक्य नसल्याचं शुक्रवारी विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. एसटी कर्मचाऱ्यांची सरकारनं मोठी निराशा केली असून त्यांच्या मागण्यांवर पूर्णपणे फुली मारणं चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले. दरम्यान सगळ्यांनीच सामंजस्याची भूमिका घ्यावी, 2-2 पावलं मागे घ्यावीत असं आज अजित पवार म्हणाले. 2 पावलं मागे घेऊन हे प्रकरण मिटवावं असं आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं. एसटीचे जे कर्मचारी आहेत निश्चितच त्यांची निराशा यामुळे झाली आहे. सरकार अशी भूमिका घेऊ शकलं असतं की आम्ही काहीतरी मधला मार्ग काढतो, पण त्याच्यावर पूर्णच फुली मारण्याचं काम हे सरकारच्या वतीनं झालं आहे. सरकारच्या अडचणी असतील मी असं म्हणत नाही, पण शेवटी सगळ्या या संपूर्ण आपल्या सत्ता व्यवस्थेमध्ये चर्चेतनं मार्ग निघतात. 2 पावलं पुढे 2 पावलं मागे. आम्ही एखादी गोष्ट करणारच नाही अशी भूमिका घेण्याच्या ऐवजी त्यातनं अजून काही वेगळा मार्ग निघू शकतो का असा प्रयत्न करायला पाहिजे होता. मला वाटतं नक्कीच त्याची निराशा झाली असेल. आपण माझं भाषण ऐकलं का सभागृहातलं? मी विनंती करत होतो. विनंती करणं दरडावणं आहे. नाही ते काय म्हणतात मला ते बाकीच्यांनी काय म्हणलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी अतिशय स्पष्टपणे सगळेजण तिथं होते, देवेंद्र फडणवीस होते, बाकीचे सगळे होते, आणि आम्ही त्यांना आवाहन करत होतो की ज्या प्रकारे सगळं हे हाताळलं गेलेलं आहे आता त्यांनी पण थोडीशी समंजस भूमिका घ्यावी. मी नेहमीच सांगतो 2 पावलं पुढं मागं प्रत्येकाने गेलं तर त्याच्यातनं चांगल्या पद्धतीचा मार्ग निघू शकतो. जितकं काही देता येईल तेवढं देण्याचं काम त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आपलेच बांधव आहेत, आपल्याच महाराष्ट्रातले, आपल्याच वेगवेगळ्या तालुक्यातले, आणि त्याच्यामुळं त्यांनी आता नीटपणे ह्याच्यामध्ये ऐकलं पाहिजे. किती शेवटी तुटेपर्यंत कुठलीच गोष्ट ताणून चालत नाही. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. जाता जाता पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन 31 डिसेंबरपर्यंत किंवा त्यानंतरही पुढचे काही दिवस घराबाहेर पडताना आवर्जून मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा. कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू पुन्हा एकदा वाढताना दिसते. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या.